नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे 23rd डे ऑफ आवर जी काही सिरीज आहे RRB PO आणि क्लरिकल साठी, त्याचा 23rd डे आहे. ठीक आहे. आणि आज आहे 17th ऑफ मे 2025. ठीक. आणि आज डेट का सांगितली तर आज आहे सॅटरडे. सो जसं की आपण ठरवलंय की मंडे टू सॅटरडे आपण फ्रीचं सेशन घेणार आहे. ठीक आहे. आणि जे काही संडे आहे त्या दिवशी आपलं मेन्सचं सेशन असणार. ठीक आहे. सो त्या अनुषंगानं आपला जो काही पहिला संडे होता त्याचा पार्ट आपण टाकलेला आहे. ठीक, मेन्स लेवलचा. आणि जे काही आता सेकंड आपला संडे आहे त्याचा पार्ट उद्या 7 PM ला आपण टाकण्याचा प्रयत्न करू. ठीक. सो आय होप तुम्ही या सिरीजला फॉलो करत असाल, फायदा उचलत असाल. ठीक आहे. लवकरच आता आपली RRB POचं नोटिफिकेशन येईल लवकरच, इन अ सेन्स की आपल्याकडे जास्त वेळ नाही, 1-2 महिनेच आहेत आपल्याकडं. मे जून गेला, आता जुलै आणि ऑगस्ट 1-2 महिनेच आहेत. सो बी प्रिपेअर फॉर द RRBs. ठीक आहे. लवकरच येणार आहे. सो जास्त वेळ न घेता आपण सुरू करू आजचं सेशन, आणि उद्याच्या सेशनला तुम्ही प्रेझेंट राहाल अशी अपेक्षा. ठीक आहे. ओके. तर बघा काय म्हणलंय, हे कालचा होमवर्कचा क्वेश्चन आहे कालच्या सेशन मधला. ठीक. तर बघा काय म्हणले की 8 पर्सन्स आहेत म्हणले, आणि ते जे काही आहे सर्क्युलर टेबलला बसलेत. ओके. हा, सर्क्युलर टेबलला आहेत, वेअर त्याच्यातले जे काही 4 जण आहेत ते फेस इनवर्ट करतायत, आणि जे काही 4 जण आहेत ते आउटवर्ड फेस करतायत. ओके, काही प्रॉब्लेम नाही, बट नॉट नेसेसरली इन सेम ऑर्डर. ठीक. पण इथं काय म्हटलंय, नो टू ऍडजस्टंट पर्सन्स फेसेस द सेम डायरेक्शन. याचा मतलब काय, तर आता सांगतो तुम्हाला की हे 8 जण आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक. आणि इकडे 8 जण आहेत. ओके, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक. हे 8 जण आहेत. त्याने म्हटलंय की 4 जण जे आहेत हे इनवर्ड फेस करतात आणि 4 जण हे आउटवर्ड फेस करतात. ठीक आहे. पण कोणते 4 जण, तर ते जे 4 जण आहेत ते इथं आपल्याला भेटून जाईल. नो टू ऍडजस्टंट पर्सन म्हणजे आता हा जर समजा इनवर्ड पाहत असाल तर हा ऑब्व्हियसली आउटवर्ड पाहणार आहे, हा इनवर्ड पाहणार, मग हा आउटवर्ड पाहणार, हा इनवर्ड, हा आउटवर्ड, हा इनवर्ड, हा आउटवर्ड, वाईस वर्सा. तुम्ही कोणत्याही याला इनवर्ड आउटवर्ड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ज्याला आउटवर्ड केलं त्याला इनवर्ड पण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. या लाईनचा मतलब तो आहे की नो टू ऍडजस्टंट पर्सन्स म्हणजे आता हा एक जर इनवर्ड पाहत असेल तर हा जो दुसरा आहे तो आउटवर्ड पाहायला पाहिजे. याचाच मतलब की नो टू ऍडजस्टंट पर्सन्स हा फेसेस सेम डायरेक्शन, याचा त्यांना मतलब आहे. ठीक आहे. मग इथं हा इनवर्ड पाहणार तर हा आउटवर्ड, हा इनवर्ड मग पाहणार, हा आउटवर्ड, हा इनवर्ड, हा आउटवर्ड पाहणार, मग हा इनवर्ड, हा आउटवर्ड पाहणार, असं त्यांचं म्हणणं आहे. असू द्या. ओके, मग आपण डायरेक्टली सुरू करू. काय म्हणले बघा, ई सीट्स थर्ड टू द राईट ऑफ डी हू सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ. आता ई जो आहे हा थर्ड टू द लेफ्ट ऑफ डी आहे. ई जो आहे हा थर्ड टू द लेफ्ट ऑफ डी आहे, बरोबर आहे. पण डी हू सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ, डी पण जो आहे हा एफ च्या इमिजिएट लेफ्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक. ही कंडिशन अशी होणार. पण याचा मतलब असा झाला का ई जो आहे हा फोर्थ टू द लेफ्ट ऑफ एफ आहे? नो, कारण डी आणि एफ जे आहे ते वेगवेगळ्या डायरेक्शनला फेस करू शकतात. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या डायरेक्शनला फेस करणार ते ऑब्व्हियसली. ठीक. नेक्स्ट आहे वन ऑफ द इमिजिएट नेबर ऑफ डी सिट्स फोर्थ टू द लेफ्ट ऑफ बी, म्हणजेच बी च्या फोर्थ टू द लेफ्ट हा थर्ड, आणि हा डी चा इधर हा एक नेबर डी नसणार आहे, तो डी चा नेबर फोर्थ टू द लेफ्ट. ठीक आहे. म्हणजेच वन ऑफ द नेबर, आता इथे एक आणि इथं डी, हा असा असणार आहे. डी चा वन ऑफ द नेबर जो असणार आहे तो फोर्थ टू द लेफ्ट ऑफ बी असणार आहे. मग तो डी इथं पण असू शकतो, डी हा इथं पण असू शकतो, आणि तो जो नेबर आहे हा डी हा इथं पण असू शकतो, आणि तो नेबर हा पण असू शकतो, कारण फोर्थ टू द लेफ्ट म्हणले. मग त्यावेळेस काय ना, डी हा थर्ड टू द लेफ्ट येणार, मग त्याच्या साईडचा जो कोणी असणार आहे तो फोर्थ टू द लेफ्ट असं पण होऊ शकतं. ठीक. कन्फ्युज नका होऊ. ओके. एच सेकंड टू द राईट ऑफ द वन हू सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ एफ. खतरनाक. एच सेकंड टू द राईट
सेकंड टू द राईट ऑफ द वन हू थर्ड टू द लेफ्ट ऑफ एफ. म्हणजेच हा जो आहे हा एफच्या थर्ड टू द लेफ्टला आहे, एफच्या थर्ड टू द लेफ्टला आहे. म्हणजे हा एच फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड असणार असं मतलब असू शकतो. ऑर वाईस वर्सा, उलट पण होऊ शकतं. ते तुम्हाला सांगतो कसं. घाबरू नका पझलचं हे बघून. ए सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू सिट्स थर्ड टू द राईट ऑफ सी. खतरनाक, नादच खोळा. आज कार्यक्रमच केला आपला. ए सिट्स इमिजिएट लेफ्ट सीच्या थर्ड टू द राईटला कोण आहे, फर्स्ट सेकंड थर्ड हा आहे. त्याच्या इमिजिएट लेफ्ट हा ए आहे म्हणलंय. ठीक आहे, त्याच्या इमिजिएट लेफ्टला ए आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ही कंडिशन अशी होणार. नेक्स्ट आहे बोथ बी अँड जी डज नॉट फेसेस इच अदर. म्हणजेच बी अँड जी हे फेस करत नाहीत म्हणलंय. अपोजिट असू शकतात पण फेस कसं करणार नाही. इथं बी असेल तर इथं जी नसणार आहे असं त्यांचा मतलब आहे. पण याचा मतलब असा असू शकतो की इथं बी असू शकतो और इथं जी असू शकतो. यायला अपोजिट असू शकतात ते, पण फेस नाही करणार असं. ओके, ठीक आहे, ही झाली कंडिशन. नेक्स्ट आहे एच डज नॉट सिट्स अपोजिट टू द वन हू सेकंड टू द राईट ऑफ ए. आता एच्या सेकंड टू द राईटला जो कोणी आहे त्याच्या अपोजिट एच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अरे बापरे, खतरनाक. एकही कंडिशन तुम्हाला डायरेक्टली दिलं नाही. ठीक आहे, ओके. आपण एका ह्याच्यापासून सुरू करू कुठून तर. मग समजा आता ई पासून सुरू करू. ई जो आहे हा डीच्या थर्ड टू द लेफ्टला आहे. मग समजा डी ला इथे घेतलं, एक एक कंडिशन घेऊ आपण. ठीक आहे, आता डीच्या थर्ड टू द लेफ्टला ई आहे म्हणलंय, आणि एफ जो आहे हा डीचा इमिजिएट लेफ्ट आहे. याहून तुम्हाला कळालं, याचा मतलब हा नाही की ई हा एफच्या फोर्थ टू द लेफ्ट आहे. याचा मतलब हा पण असू शकतो, सेकंड टू द राईट पण होऊ शकतो. ही कंडिशन झाली. आपण फक्त कंडिशन घेतोय, आणखीन त्याचा आन्सर नाही कळतं. ठीक आहे, आता मला सांगा बीच्या फोर्थ टू द लेफ्टला जो कोणी आहे हा डीचा नेबर आहे म्हणले. मग बीच्या फोर्थ टू द लेफ्टला बघा, आता बी जर समजा इथं असेल तर फर्स्ट सेकंड थर्ड आणि हा डी फोर्थ हा नाही येणार. पण बी जर इथं असेल त्याच्या फोर्थ टू द लेफ्ट हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ हे असू शकतं. फोर्थ टू द लेफ्ट त्याचा नेबर असू शकतो. बी तिथे येऊ शकतं. ठीक आहे, और बी ह्या ईच्या जागी पण आला असता आणि त्याच्या जागी फर्स्ट सेकंड थर्ड आणि हा जो आहे हा पण झाला असता फोर टू द लेफ्ट नेबर. इथं दिलंय म्हणून आपण घेणार नाही. ठीक आहे, ओके, ही कंडिशन झाली. काय घाबरायचं नाही, त्यानं दिलंय सो काय टेन्शन नाही घ्यायचं. आता मग बघा, आता एफच्या थर्ड टू द लेफ्टला जो कोणी आहे त्याच्या इमिजिएट राईटला एच, त्याच्या सेकंड टू द राईटला एच आहे म्हणलं. मग एफच्या थर्ड टू द लेफ्टला बघा कोण आहे, एफच्या थर्ड टू द लेफ्टला फर्स्ट सेकंड थर्ड, ह्याच्या थर्ड टू द लेफ्टला हा आहे, त्याच्या सेकंड टू द राईटला मग एच कुठे येणार, इथं येणार. एच कुठे येणार, इथं येणार. ही कंडिशन अशी आहे की एफच्या हा एफ इथं आहे, ह्याच्या फर्स्ट सेकंड हा थर्ड टू द लेफ्टला जो कोणी आहे त्याच्या फर्स्ट सेकंड टू द राईटला जो कोणी आहे तो एच आहे, असं त्यांचं मतलब आहे. सिंपल, काही घाबरायचं नाही. त्यांना फक्त कंडिशन जे आहेत ना ते गोल फिरून दिले, बस एवढंच आहे. जास्त आगाव म्हणजे जास्त वेगळं असं काय नाही. ठीक, आता सगळ्यात मोठा प्रश्न की एच्या सेकंड टू द राईटला जो कोणी आहे तो एच ला फेस करत नाही. म्हणजेच एच ए इथे आय येणार का, इथे येणार नाही. कारण ए जर इथं आला तर एच्या हा सेकंड टू द राईटला डी आहे, मग डी हा एच ला फेस करतोय म्हणून तिथे ए येईल का, नाही, ऑब्व्हियसली नाही येणार. ठीक, ओके, ही कंडिशन अशी झाली. आणि इथं नेक्स्ट कंडिशन आहे बी आणि जी हे फेस करत नाहीत म्हणजे ही पण कंडिशन झाली आपली. ओके, आता सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे हा आहे की सीच्या थर्ड टू द राईटला जो कोणी आहे, सीच्या थर्ड टू द राईटला जो कोणी आहे, हा सगळ्यात महत्वाचं, सीच्या थर्ड टू द राईटला जो कोणी आहे. मग समजा सी जर इथे घेतलं, ह्याच्या थर्ड टू द राईट फर्स्ट सेकंड हा थर्ड टू द राईट हा आहे, त्याच्या इमिजिएट लेफ्टला ए म्हणलंय. मग ए कुठे येणार, इथं येणार. ए कुठे येणार, इथे येणार. ठीक आहे, समजलं तुम्हाला. ओके, आणि उरला काय, जी, ऑब्व्हियसली जी. सो दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ अवर पझल. आय होप तुम्हाला समजलं असेल. जरी पझल तुम्हाला कमी लाईनचं वाटत असेल पण त्याचे जे काही कंडिशन्स आहेत त्या खतरनाक आहेत. ओके,
आणि तुम्हाला आवडलं असतील हे असंच येतं. हे पझल तुम्ही SBI PO प्रीला धरू शकता. SBI PO प्री या लेवलचं आहे हे. तुम्ही म्हणसाल मग RRB PO ला काय घेतलं. सो आपल्याला असं नाही ठरवायचं की हे SBI PO प्रीला येऊ शकतं. आपल्याला काय माहिती कोणती लेवल येणार आहे. सो वी हॅव टू प्रिपेअर फॉर जे काही ऑल द लेवल्स आहेत त्याच्यापासून इझी टू हार्डेस्ट लेवल. ठीक आहे. आपल्याला काहीच सोडायचं नाही. म्हणजे मग पेपर कसा पण येऊ द्या, पेपर देणे कसं पण देऊ द्या, आपणाला तयारी कोणत्याही लेवलची करायची. ठीक आहे. सो हे झालं पझल. तुम्हाला आवडला असेल. ठीक. याचा क्वेश्चन बघा. इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन फर्स्ट पर्सन डज नॉट सिट इमिजिएट राईट ऑफ सेकंड पर्सन. क्वेश्चन बी तसाच आहे. क्वेश्चन पण गोल फिरूनच दिलंय म्हणजे खतरनाक. आता फर्स्ट पर्सन म्हणजे हा बी. आता समजा हा पहिल्या ऑप्शन मधला बी हा का नाही पाहिजे. इमिजिएट राईट ऑफ सेकंड पर्सन म्हणजे याच्या इमिजिएट राईटला नको येतो. मग बघा को आहे का तिथं. आता बी याच्या इमिजिएट राईटला आहे का बघा. बी याच्या इमिजिएट राईटला आहे का नाही. म्हणून आपला आन्सर काय ऑप्शन नंबर 1. इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन फर्स्ट पर्सन डज नॉट सिट इमिजिएट राईट ऑफ सेकंड पर्सन. मग आता जी हा डीच्या इमिजिएट राईटला आहे का नाही बघा. जी हा हे ऑब्विसली आहे. इथं डी आहे, इथं जी आहे, इमिजिएट राईटला आहे. संपला विषय. म्हणून आपलं हे जे काही बाकीचे ऑप्शन्स आहेत हे सगळेजण हा सीच्या इमिजिएट राईटला एफ असणार, ईच्या इमिजिएट राईटला एच असणार आणि एच्या इमिजिएट राईटला ई असणार. ऑब्विसली असणार. तुम्हाला दाखवतो. आताच बघितलं आपण डीच्या इमिजिएट राईटला जी आहे. ओके. आता सीच्या इमिजिएट राईटला एफ आहे ते बघायचं आपल्याला. हो का. इथं सी आहे, इथं एफ आहे, इमिजिएट राईटला आहे. नेक्स्ट आहे हे पण झालं कंडिशन. हा. नेक्स्ट आहे ईच्या इमिजिएट राईटला एच आहे. ऑब्विसली असणार. आता इथे ई आहे त्याच्या इमिजिएट राईटला एच आहे. ऑब्विसली आहे. म्हणून हे पण कंडिशन रॉंग. ठीक. नेक्स्ट आहे एच्या इमिजिएट राईटला ई असणार. ओके. आता बघा एच्या इमिजिएट राईटला कोण. एच्या सेकंड टू द राईटला जो कोणी आहे तो एचला फेस करत नाही. ओके. आणि एफच्या थर्ड टू द लेफ्टला जो कोणी आहे, एफच्या थर्ड टू द लेफ्टला जो कोणी आहे त्याच्या सेकंड टू द राईटला, त्याच्या सेकंड टू द राईटला एच आहे. बरोबर आहे. ऑब्विसली बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे जी सीच्या थर्ड टू द राईटला, सीच्या थर्ड टू द राईटला फर्स्ट सेकंड थर्ड हा जो आहे त्याच्या इमिजिएट लेफ्टला ए. बरोबर आहे. B and G does not face each other. H does not sit opposite to the one who sits second to the right of A. ही पण कंडिशन बरोबर आहे. H second to the right of the one who third to the left of F. पहिला ऑप्शन काय H आणि B. H आणि B. H च्या इमिजिएट राईटला इमिजिएट राईट ऑफ सेकंड पर्सन. बरोबर आहे. इथं ऑप्शन गलती से ही आलंय एच हे. इथं सोडा हे ऑप्शन काढा कारण चुकून ते आले. दोन ऑप्शन सेम, दोन ऑप्शन रॉंग असू शकत नाहीत कुठं पण. इथं तुम्ही धरा की नन ऑफ दीज आहे. नन ऑफ दीज. ठीक आहे. हे ऑप्शन आहे. मग हे पण नाही राहणार. ठीक आहे. तर आपला आन्सर काय बी अँड एच. ठीक. बदल चुकलं नाही ते बरोबर आहे. ओके. इट सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ थर्ड टू राईट ऑफ सी. बरोबर आहे. ठीक. हा. तर नेक्स्ट बघा. तुम्हाला ते पझल आवडला असेल. ओके. फक्त शेवटचं जे ऑप्शन आहे ते गडबडीमध्ये राहिले. ओके. आता बघा 7 पर्सन्स आहेत म्हणले. लिनियर रो म्हणले. याच्यात पण सम ऑफ देम आर फेसिंग नॉर्थ आणि सम ऑफ देम आर फेसिंग साऊथ. ठीक आहे. आज एकही पसल तुम्हाला आसानी से बसणार नाही लगभग, पण काही घाबरायचं नाही आपल्याला. आताच जर तुम्ही जर असं म्हणजे हे झालो घाबरलो सर एवढा अवघड असते का हे तर एक्झाम मध्ये काय करणार तुम्ही. ठीक आहे. सो हा. तर बघा 7 पर्सन्स आहेत लिनियर रो मध्ये आहेत. ठीक आहे. आता 7 पर्सन्स आहेत, 7 पर्सन्स आहेत आणि लिनियर रो मध्ये 1 2 3 4 5 6 7. ओके. आणि हे आता काही जण त्याच्यामधले नॉर्थ पाहत आहेत आणि काही जण त्याच्यामधले साऊथला पाहत आहेत म्हणले. ठीक आहे. असू द्या. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. आता बघा काय म्हणले. पण सुरू करताना काय म्हणले की पहिली लाईन ओनली 2 पर्सन्स सिट बिटवीन एफ अँड बी. आता एफ अँड बी मध्ये फक्त 2 जण आहेत म्हणले. एफ अँड बी मध्ये 2 जण आहेत म्हणले. पण पुढे काय म्हणले बी हू सिट्स थर्ड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. बी हा थर्ड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड. इधर बी इकडे येऊ शकतो और
बी इकडे येऊ शकतो. थर्ड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड म्हणलं. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. आता बी आणि एफ मध्ये दोघ जण आहेत. मग बी आणि एफ मध्ये दोघ जण घेण्यासाठी एफ इकडे येणार और एफ इकडे येणार. ठीक आहे, 1 2 बी आणि एफ मध्ये दोघ जण, ही संपली कंडिशन. नेक्स्ट बघा आता, जी सीट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी अँड बोथ आर फेसिंग अपोजिट डायरेक्शन म्हणले. आता जी जो आहे हा बीच्या सेकंड टू द लेफ्टला आहे म्हणलंय, पण दोघ जण जे आहेत हे अपोजिट डायरेक्शनला फेस करतात असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, असू द्या. ओके, नेक्स्ट आहे ओनली 3 पर्सन सीट बिटवीन जी अँड एच. आता जी अँड एच मध्ये 3 जण आहेत. ओके, 3 जण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण पुढे काय म्हणलंय, एच इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ एफ. एच इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ एफ, संपला विषय. एच एफ एच. ठीक, हे नाही म्हणलंय असं त्यांचं म्हणणं आहे. मग मला सांगा जर समजा जी जर इथे घेतलं, समजा जी हा बीच्या सेकंड टू द लेफ्टला आहे म्हणले, जी हा बीच्या सेकंड टू द लेफ्टला आहे म्हणले. मग समजा बीला जर साऊथला घेतलं या ठिकाणी आणि ह्याच्या सेकंड टू द लेफ्टला जी जर इथं घेतलं. ओके, आणि आता जी आणि एच मध्ये 3 जण आहेत. मग 1 2 3, एच कुठे येणार, इथे येणार, इथे येणार. मग एच हा एफचा नेबर असणार, म्हणून इथं जी येणार का, म्हणजे बी, याचाच अर्थ काय झाला, बी हा साऊथला पाहणार का या कंडिशन मध्ये, नाही. बी हा ऑब्व्हियसली नॉर्थला पाहणार. बी हा इथं जो आहे बी हा नॉर्थला पाहणार. याच्या सेकंड टू द लेफ्टला जी आहे हा साऊथला पाहणार, कारण बी आणि जी फेस सेम डायरेक्शनला करत नाहीत म्हणले. आणि जी आणि एच मध्ये 3 जण आहेत. मग एच कुठे येणार, इथे येणार. ही पण कंडिशन सॅटिस्फाय होणार. आणि एच आणि एफ हे नेबर नाहीत, हे पण कंडिशन सॅटिस्फाय होणार. तसंच इथं, आता इथं बीच्या सेकंड टू द लेफ्टला इथं आपल्याला जी घ्यावं लागणार. मग हा नॉर्थला पाहणार जी. आता जी आणि एच मध्ये 3 जण आहेत. मग एच कुठे येणार, इथे येणार. ऑब्व्हियसली संपला विषय. ठीक आहे. नेक्स्ट आहे सी सीट्स थर्ड टू द राईट ऑफ एच. आता थर्ड टू द राईट ऑफ एच म्हणल्यानंतर इथे येणार सी, आणि एच जो आहे हा साऊथला पाहणार. ओके, एकच ऑप्शन आहे. मग इथं काय येणार, एच हा नॉर्थला पाहणार, सी हा इथं पाहणार. ठीक, हे संपला विषय. नेक्स्ट आहे ई सेकंड टू द लेफ्ट ऑफ सी. आता ई जे आहे ही सेकंड टू द लेफ्ट ऑफ सी आहे म्हणले. मग एकच जागा आहे, हा नॉर्थला पाहणार आणि इथं ई येणार. ठीक, मग इथं तसंच हा साऊथला पाहणार, इथं ई येणार. ठीक आहे, इथं ई येणार. ओके, कारण सेकंड टू द लेफ्टला घेण्यासाठी साऊथला और नॉर्थला असं दोन्ही कंडिशननुसार घ्यावं लागते. ओके, पुढे बघा काय म्हणलंय, वेअर बोथ आर फेसिंग सेम डायरेक्शन. म्हणजे दोघ जण सेम डायरेक्शनला फेस करते. कोण, एच ई आणि सी. मग ई आणि सी सेम डायरेक्शन फेस करते म्हटल्यावर हा साऊथला पाहणार इथं, आणि हा इथं वर नॉर्थला पाहणार. ही झाली कंडिशन. ठीक आहे. आता बघा पुढला प्रश्न, द नंबर ऑफ पर्सन्स लेफ्ट ऑफ ई. हा प्रश्न बघा, द नंबर ऑफ पर्सन लेफ्ट ऑफ ई इज 1 मोर दॅन. म्हणजे ईच्या लेफ्टला 1 जास्त आहे कोणापेक्षा, द नंबर ऑफ पर्सन सिटिंग लेफ्ट ऑफ डी. डीच्या लेफ्ट पेक्षा. आता बघा डीच्या लेफ्ट, ही कंडिशन आहे. डी हू फेसेस नॉर्थ. डी जे आहे हे नॉर्थला फेस करते, संपला विषय. आता डी हा नॉर्थला फेस करते म्हटल्यानंतर डी इथे येणार, आणि डी एकतर इथे येणार, डी एकतर इथे येणार. एंडला एकच जागा आहे, त्याला नॉर्थला पाहते. आता डीच्या लेफ्टला जेवढे आहेत, आता डीच्या लेफ्टला किती आहेत बघा, इथं कोणच नाही. मग ईच्या लेफ्टला किती पाहिजे, 1 जण, कारण डीच्या लेफ्ट पेक्षा ईच्या लेफ्टला 1 जास्त आहे म्हणले. मग बघा इथं ईच्या लेफ्टला आहे का 1 जास्त आहे, सो ही कंडिशन फॉलो होते. तसंच इथं पहा तुम्ही, तसंच इथं पहा. आता डीच्या लेफ्टला किती आहेत, 6 जण आहेत. ईच्या लेफ्टला 7 जण पाहिजे, मग ईच्या लेफ्टला इथे किती होणार, 1च जण. म्हणून ही कंडिशन रॉंग. दिस इज द राईट आन्सर. ठीक, दिस इज द राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. एफ ची डायरेक्शन आपल्याला समजत नाही. ठीक आहे, ते आपण क्वेश्चन जसा विचारल त्याच्यावरती ठरवणार ते. हे आहे आपलं सोल्युशन. ओके, तर बघा याच्यावर काय म्हणलंय, क्वेश्चन काय विचारलंय की व्हॉट इज द पोझिशन ऑफ डी विथ रिस्पेक्ट टू बी. आता डी ची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू बी म्हणले. आता बी इथं आहे, बी इथं आहे आणि डी इथं आहे. मग बघा बीच्या लेफ्टला आहे, मग बीच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ टू द लेफ्ट आहे का ऑप्शन, आहे. ऑप्शन नंबर 3 म्हणजेच काय, 4th टू द लेफ्ट ऑफ बी. हा कोण आहे, डी आहे. संपला विषय. हा एवढं तुम्हाला म्हणाय नाही का, हे एफ ची डायरेक्शन आपल्याला दिली नाही, पण क्वेश्चन मध्ये विचारते वेळी ना, क्वेश्चन ज्यावेळी विचारेल त्यावेळी त्याने देणार. ठीक आहे, म्हणून हडबडीमध्ये घाबरायचं नाही. अरे एफ ची डायरेक्शन राहिली आपली, मग काय तर पझल आपलं चुकलं, तसं नसतं. तिने दिलेलं पण नसू शकतं. ठीक आहे, तर बघा एफ अँड ई आर फेसिंग अपोजिट डायरेक्शन. आता इथं दिलं कंडिशन, एफ आणि ई हे अपोजिट डायरेक्शनला फेस करतात. मग समजा ई हे साऊथला पाहतंय, मग एफ इथं काय केलं पाहिजे, नॉर्थला पाहिलं पाहिजे, नॉर्थला पाहिलं पाहिजे. सिंपल.
तर मग काय म्हणले, देन हू अमंग द फॉलोइंग सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ. आता एफच्या सेकंड टू द लेफ्ट, एफच्या सेकंड टू द लेफ्ट मग कोण आहे, कोणच नाही, कोणच नाही. मग तसं आहे का बघायचा आन्सर. ठीक आहे, इथं आहे बघा ऑप्शन नंबर 50 इज राईट आन्सर. नो वन, कोणच नाही ना सेकंड टू द लेफ्ट. ठीक आहे, सो हे होतं त्याचं सोल्युशन. आय होप तुम्हाला दोन्ही जे पझल्स आहेत ते आवडले असतील. ठीक आहे, आवडले इन अ सेन्स की वाटले असतील की बाबा लेवल आहे, असं तसं आहे, साधं सुद्धा काही चालू नाही. ठीक आहे, तर लक्ष देऊन अभ्यास करायचा. आता बघा काय म्हणले सिलॉग. आता सम आईज आर इयर्स, सम आईज आर इयर्स, सम आईज आर इयर्स. ठीक आहे, नेक्स्ट आहे ओनली फ्यू आईज आर नोज, ओनली फ्यू आईज आर नोज, ओनली फ्यू आईज आर नोज. ओनली फ्यू ची एक कंडिशन तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ओनली फ्यू आईज आर नोज. ठीक आहे, सम इयर्स आर हिअर, सम इयर्स म्हणजे हे इयर्स आहेत, आर हिअर्स. ठीक आहे, हिअर. ओके, हा. आता नेक्स्ट आहे ओनली फ्यू नोज इज हँड, ओनली फ्यू नोज इज हँड. आता ओनली फ्यू नोज इज हँड. ठीक आहे, सिंपल, सगळ्यात सिंपल. आता ओनली फ्यू नोज इज हँड ही झाली कंडिशन. ओनली फ्यू ची कंडिशन काय असते सांगू का तुम्हाला. आता इथे काय दिलंय, ओनली फ्यू आईज आर नोज ही कंडिशन. ओनली फ्यू आईज आर नोज म्हणजे फक्त काही आईज हे नोज आहेत असं दिलेलं आहे. मग तुम्हाला जर आन्सर मध्ये म्हटलं की ऑल आईज कॅन बी नोज, इथं नीट कंडिशन बघा. आता बघा समजा तुम्हाला सांगतो ओनली फ्यू, ओनली फ्यू पी आर क्यू, ओनली फ्यू पी आर क्यू. ठीक आहे, ही कंडिशन आहे. पण तुम्हाला जर कन्क्लुजन मध्ये दिलं ऑल पी कॅन बी क्यू, ऑल पी कॅन बी क्यू, ऑल पी कॅन बी क्यू, हे होऊ शकतं का, तर आपली ही कंडिशन कशी होणार, हे असं होणार ओनली फ्यू पी इज क्यू. ठीक आहे, ओनली फ्यू पी इज क्यू ही कंडिशन अशी होणार. म्हणजे थोडेफार फक्त पी हे क्यू आहेत. तर ह्यानं जर कन्क्लुजन मध्ये म्हटलं, आता ह्याच्यामध्ये बघा आणि हे पण असू शकतं ऑल क्यू कॅन बी पी, ऑल क्यू कॅन बी पी. तुम्ही म्हणताल हे दोन्ही सेमच आहे ना, वेगळं काय, तर वेगळं. ओनली फ्यूच्या कंडिशन मध्ये कसं असतं माहितीये का, जर तुम्हाला दिलं असेल नीट लक्ष द्यायचं कोणत्या एंटिटीला ओनली फ्यू म्हणले, ओनली फ्यू पी म्हणजे फक्त जे थोडेफार पी आहेत हे क्यू आहेत, फक्त थोडेफार पी हे क्यू आहेत, फक्त थोडेफार आंबे हे नासलेले आहे, याचा मतलब बाकीचे आंबे हे चांगले असू शकतात. ठीक आहे, ठीक आहे, याचा मतलब असू शकतो. पण काय बघा की ही कंडिशन, आता ही तर कंडिशन रॉंग, कारण ही होणारच नाही. ऑल पी कॅन बी क्यू इथं होणारच नाही, कारण त्यांना डायरेक्टली म्हणले फक्त पी हे क्यू आहेत, फक्त थोडेफार पी हे क्यू आहेत, हे डायरेक्ट त्यानं म्हणलेलं आहे. पण दुसऱ्या कंडिशन मध्ये ऑल क्यू कॅन बी पी, ऑल क्यू कॅन बी पी, तर हे होऊ शकतं, हे होऊ शकतं उलट त्याच्या. हे जे आहे याचाच मतलब असा होऊ शकतो की सगळे क्यू हे पी होऊ शकतात, कंडिशन पॉसिबिलिटी जर विचारलं तर. ठीक आहे, लक्ष देऊन लक्षपूर्वक बघायचा. ओनली कुणाला, ओनली फ्यू कुणाला म्हणलंय नाही हे म्हणलंय. आय होप ही जी काही कन्सेप्ट आहे तुमची क्लिअर झाला असेल. ठीक आहे, कोणतेही तुमचं असं डाऊट पाठीमागं राहिलं नाही पाहिजे. ठीक आहे, ओके. तर बघा आता आपले क्वेश्चन कडे या. हे जर नाही समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेतो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुमचं मार्क कुठं गेले नाही पाहिजेत. ओके, तर बघा काय म्हणलंय, ऑल हँड आर हिअर, ऑल हँड आर हिअर. आता इथं हँड आहे आणि इथं हिअर आहे. त्यानं सिंपल विचारलंय की सर्व काही हँड जे आहेत हे हेअर आहेत का, नाही. सिंपल दिसतंय का तुम्हाला, त्यानं तिथं कॅन बी, पॉसिबिलिटी असा शब्द वापरलाय का, नाही, म्हणून डोकं नाही लावायचं. दिसतंय नाही, सिंपल. मग हे काय होणार, रॉंग होणार, रॉंग होणार. ठीक आहे, मग नेक्स्ट आहे सम इयर्स आर नॉट नोज, सम इयर्स आर नॉट नोज. थोडेफार जे इयर्स आहेत हे नोज नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे होऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, थोडेफार जे इयर्स आहेत हे नोज नाहीतच. ठीक आहे, सो हे बरोबर आहे. ठीक आहे, सो आपला आन्सर काय, ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. ठीक आहे, समजलं. जर ओनली फ्यूच्या कंडिशन मध्ये जर काही तुमचं डाऊट असेल तर कळवा, कारण ओनली फ्यूची कंडिशन तुम्हाला नंतर कन्फ्यूज करणार. ठीक आहे, नेक्स्ट बघा, ऑल स्केल आर इरेजर, ऑल स्केल आर इरेजर, ओनली फ्यू इरेजर्स इज पेन, ऑल पेन्सिल आर पेन. शाबास,
ही पेन आहे बरं का, ही पेन आहे. ऑल पेन्सिल आर पेन म्हणले, मग पेन्सिल कुठे येणार, ह्याच्यामध्ये येणार पेन्सिल. पेन्सिल ठीक आहे, हे बाहेर चाललंय, बाहेर नको जायला. अरे राज्य राज्य ठीक आहे. आता हे जे काही ओनली फ्यू इयर्स आर पेन आहेत म्हणले, पेन आहेत म्हणले, आपण मोठं करू. नेक्स्ट आहे ऑल पेन्सिल आर पेन, पेन्सिल आर पेन ठीक आहे. ऑल पेन्सिल आर पेन हे असं आहे. अरे काय ही कंडिशन अशी होणार, याच्यामध्ये पेन्सिल ठीक आहे. हे असं होणार. नेक्स्ट आहे ओनली फ्यू शार्पनर आर स्केल्स. आता हे स्केल इथं आहे, स्केल. आता हे ओनली फ्यू, मग हे कंडिशन अशी होणार ओनली फ्यू शार्पनर SHAR. ते बाहेर पण जाऊ शकतं, मध्ये पण राहू शकतं, काही सांगता येत नाही ठीक आहे. बघा कंडिशन काय, ऑल शार्पनर कॅन नेव्हर बी पेन. ऑल शार्पनर कॅन नेव्हर बी पेन. सगळे जे शार्पनर्स आहेत हे पेन होऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे. असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे. तर त्यांना विचारायचं आपण की बाबा का नाही. ऑल शार्पनर्स कॅन नेव्हर बी पेन. सगळे जे शार्पनर्स आहेत ते पेन होऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मग मला सांगा का नाही होऊ शकत, का नाही होऊ शकत, ह्याच्यामध्ये काही नोचं चिन्ह आहे का, हे इकडे जाऊ शकतात सगळेच. हे जे काही सगळे ह्याच्यामधले जे काही स्केल आहेत हे इथं जाऊ शकतात. इथं समजा इथं गेले, स्केल इथं आला समजा, आणि थोडेफार जे काही स्केल आहे शार्पनर आहे, मग इथं ना आपण ही कंडिशन अशी पण घेऊ शकतो. समजा इथं स्केल घेतलं, इथं स्केल घेतलं याच्यामध्ये, आणि थोडेफार जे स्केल आहेत हे शार्पनर, इथं असं दाखवू शकतो आपण कंडिशन ठीक आहे. ही कंडिशन दाखवू शकतो आपण, म्हणून हे काय रॉंग ठीक. ऑल शार्पनर कॅन नेव्हर बी म्हणले म्हणून ठीक आहे. नेक्स्ट आहे सम पेन्स आर स्केल. सम पेन्स आर स्केल इज अ पॉसिबिलिटी. तो यस ठीक आहे, हे बरोबर आहे ठीक. सो आपला आन्सर काय ओनली 2. समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा पझल 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 ठीक आहे. असं आहे. काय म्हणले बघा की 6 जण आहेत म्हणले, 6 जण आहेत म्हणले. बॉट वेसल ऑन 2 डेट्स. ते डेट्स आहेत 7 आणि 22 ठीक आहे. अँड 3 डिफरंट मंथ्स ठीक आहे. 3 डिफरंट मंथ्स मध्ये काय मार्च एप्रिल मे, संपला विषय. ऑन सेम इयर ठीक आहे. इच ऑफ देम हॅड डिफरंट टाइप्स ऑफ वेसल. म्हणजे 6 जण आहेत ते डिफरंट मंथ्स आहे आणि त्यांच्याकडं वेसल्स आहेत. वेसल्स त्याच्यामध्ये पॅन आहे, स्पून आहे, फोर्क आहे, कुकर आहे, विस्क आहे, बाउल आहे ठीक आहे. सो हे असं करू आपण. तर मंथ कोणते कोणते आहेत, मंथ पासून आपण घेता वेळी मंथ पासून घ्यायचं ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा मार्च आहे, एप्रिल आहे आणि मे आहे ठीक आहे. मे आहे ओके. सो ही कंडिशन अशी होणार ठीक. ही कंडिशन अशी होणारच आहे ओके. इथं ही कंडिशन अशी होणार आणि हे दुसरं इथे येणार, हे पहिले इथे येणार, हे दुसरं इथे येणार. म्हणजे 2 कंडिशन आपल्या एकत्र घेता येतात ठीक आहे. ओके. आणि डेट्स काय 7 आणि 22 ही तारीख आहे ठीक आहे. इथं 7 येणार, इथं 22 येणार ठीक आहे. इथं 7 येणार, इथं 22 येणार ओके. तर बघा मार्च हा 31, मग हा 30 आणि हा 31 ठीक आहे. मग आपण डायरेक्टली सुरू करू. काय म्हणले बघा, सी बॉट the vessels on an odd number date म्हणलंय of month having odd number days. म्हणजे सी एकतर तुम्हाला कळालं, सी हा एकतर इथे येतो. सी हा एप्रिलला येणार नाही, कारण सी जो आहे हा ज्या महिन्यामध्ये ऑड डेज आहेत, ऑड डेज म्हणजे 31 डेज, तर तो सी तिथे जाऊ शकतो. मग सी ला 2च कंडिशन आहेत. सी एकतर 7 मार्चला जाऊ शकतो, सी एकतर 7 मार्चला जाऊ शकतो, और सी जो आहे हा 7 मे ला जाऊ शकतो, 7 मे ला जाऊ शकतो ठीक आहे. हा हे समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा काय म्हणलंय, ओनली थ्री कुठे गेलं, इथं आहे. ओनली 3 पीपल बॉट बिटवीन सी अँड द वन हू लाईक्स फोर्क. आता सी आणि फोर्क मध्ये 3 जण आहेत. मग आहे का बघा 1 2 3. फोर्क कुठे येणार, इथे येणार ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलंय, फोर्क आणि सी मध्ये इथे एक पहिली कंडिशन आहे, फर्स्ट सेकंड थर्ड. फोर्क कुठे येणार, इथे येणार ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, द नंबर ऑफ पीपल बॉट बिफोर द वन हू लाईक फोर्क. आता फोर्क ही कंडिशन बघा, फोर्कच्या अगोदर जेवढे आहेत हे
इज वन लेस म्हणजे एक कमी आहे. द पीपल आफ्टर पॅन एक कमी आहे. पॅनच्या नंतर जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एक कमी फोर्कच्या अगोदर आहे. मग बघा आता फोर्कच्या अगोदर 1 2 3 4 जण आहेत. मग पॅनच्या नंतर किती पाहिजे? 5 जण पाहिजे. मग पॅन कुठे येणार? ऑब्व्हियसली सी ला येणार आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5. ठीक आहे, आता मग मला सांगा इथं फोर्कच्या नंतर कोणच नाही, हे एक लेस आहे म्हणले. मग पॅनच्या नंतर किती पाहिजे? 1 जण पाहिजे. ठीक आहे, पॅनच्या नंतर 1 आहे म्हणून तर फोर्कच्या अगोदर 1 जण कमी आहे. ठीक आहे, सो ही कंडिशन अशी होती. समजलं तुम्हाला? नेक्स्ट बघा, ई बॉट आफ्टर द वन हु लाईक्स पॅन. आता ई जो आहे हा पॅनच्या नंतर आहे. मग सेकंड कंडिशन मध्ये ई हा डायरेक्ट बसतो. मग ई कुठे येणार? इथे येणार. मग आपण ही कंडिशन अशी घेऊ, पॅनच्या राईटला. ठीक आहे, ई आहे असं त्यांचं म्हणणं. अँड ऑन द इवन नंबर डेट. संपला विषय. ई जो आहे हा इवन नंबर डेटला आहे म्हणले. मग ई हा कुठे येणार? ई हा या डेटला येणार 22 ला. ठीक आहे, ओके. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे द वन हु लाईक स्पून वॉट ऑन ऑड नंबर डेट. आता स्पून जे आहे हे स्पून कुठे येणार? 7 तारखेला येणार. स्पून जे आहे 7 तारखेला येणार. ठीक आहे, मग स्पूनला एकच जागा उरली, इथं स्पून येणार. ठीक आहे, स्पून इथे येणार, स्पून इथे येणार. ओके, ही कंडिशन झाली. अँड द डेट ऑफ इमिजिएट प्रिव्हियस मंथ ऑफ ई म्हणजे सी जो आहे हा इमिजिएट प्रिव्हियस मंथ ऑफ ई आहे म्हणले. मग ई कुठे येणार? इथे येणार. ई कुठे येणार? इथे येणार. कारण ईच्या इमिजिएट प्रिव्हियस मंथ म्हणले. प्रिव्हियस मंथ कोणता? एप्रिल आहे. ठीक आहे, ही कंडिशन त्याची आहे. मग ही कंडिशन अशी झाली. संपला विषय. नेक्स्ट आहे बी अँड द वन हु लाईक विस्क वॉट इन अ सेम मंथ. आता बी अँड विस्क जो आहे हे सेम मंथ मध्ये आहेत म्हणले. सेम मंथ मध्ये आहेत म्हणले. ओके, मग सेम मंथ मध्ये म्हणल्यानंतर मला सांगा इथं पण 2 कंडिशन होणार. इधर इथं बी येणार और इथं फोर्क येणार. सॉरी, फोर्क आहे, दुसरं काय? विस्क. इथं येणार 20 और बी ह्या फोर्कला येणार विस्क इथे येणार 22 ला. म्हणजेच बी इज इक्वल टू कोण आहे तो? विस्क. विस्क हे मंथ यांचं सेम मंथ आहे. ठीक आहे, मंथ. ओके, हे असं आपण घेऊ. नेक्स्ट आहे एफ इमिजिएट आफ्टर द वन हु लाईक विस्क. संपला विषय. एफ इमिजिएट आफ्टर द वन हु लाईक विस्क. एफ हा विषय इमिजिएट नंतर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे द वन हु लाईक्स बाउल 2 months आफ्टर ए. एच्या 2 months आफ्टर एच्या असं येणार. एच्या 2 months म्हणजे त्याच्यामध्ये 1 मंथ आहे. हा बाउल आहे. बाउल आहे. ठीक, हा बाउल आहे. ओके, हा. डी डज नॉट लाईक कुकर. डी इज नॉट इक्वल टू कुकर. ओके, ही कंडिशन अशी आहे. ओके, आता मला पहिल्यांदा सांगा विस्कच्या इमिजिएट राईटला एफ आहे म्हणले. विस्कच्या इमिजिएट राईटला एफ जर म्हणलं तर विस्कच्या इमिजिएट राईटला एफ आहे म्हणले आणि विस्क आणि बी हे सेम मंथ मध्ये आहेत म्हणले. मला सांगा मग, मला सांगा समजा इथे जर विस्क घेतलं, इथे जर विस्क घेतलं त्याच्या इमिजिएट राईटला एफ तर इथे येणार, पण एफ सोबत विस्क सोबत बी पाहिजे सेम मंथ मध्ये. मग इथं ऑलरेडी सी आहे, मग तिथं बी येणार नाही. मग उरली काय? विस्कला जागा एकच. विस्क इथे येणार, ह्याच्या इमिजिएट राईटला एफ इथे येणार, बी इथे येणार. ठीक आहे, बी आणि विस्क हे सेम मंथ मध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, हा. आता इथं उरलं काय? ए. आता ए इथे येणार आणि बाउल इथे येणार, कारण 1 मंथ नंतर आहे, 2 मंथ नंतर आहे त्यांचं म्हणणं आहे. इथं बाउल येणार. ही कंडिशन अशी होणार. ही कंडिशन अशी होणार. उरला काय? डी. डी हा विस्कला येणार. डी इथे येणार विस्कला आणि कुकर काय इथे येणार. कुकर काय इथे येणार. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? म्हणजेच डी ला कुकर पण आवडत नाही. सो दिस इज द फायनल सोल्युशन. दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ आवर पझल. ठीक आहे, ही जी दुसरी कंडिशन आहे येणार नाही. ठीक आहे, हे पहिल्या कंडिशनचा आन्सर आहे. मग याच्यावर क्वेश्चन काय तर हु अमंग द फॉलोइंग पर्सन बॉट द वेसल ऑन 22nd ऑफ द गिव्हन मंथ. ठीक आहे, आता 22nd म्हणजे 22व्या मंथ मध्ये कोण कोण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग ऑप्शन बघा, कुकर, बी आणि बाउल. कुकर, बी आणि बाउल. कुकर आहे का? आहे. बाउल आहे का? आहे. पण बी आहे का? नाही. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे? कुकर अँड बाउल. कुकर अँड बाउल 1 आणि 3 आहे का? आन्सर आहे. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. ठीक, समजलं तुम्हाला? नेक्स्ट बघा, द वन हु लाईक कुकर बॉट द वेसल इन विच ऑफ द फॉलोइंग मंथ अँड डेट. आता कुकर जे आहे
त्याचं मंथ आणि डेट आपल्याला काढायचे. कुकर म्हणजे कुकर हा 22 मार्चला आहे. कुकर हा 22 मार्चला इथं आहे. कुकर हा इथं आहे 22 मार्चला. ठीक आहे. आपला आन्सर काय? ऑप्शन नंबर 3 22 मार्च. समजलं तुम्हाला? आय होप समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. हा नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे अरे राजा ए नेक्स्ट आहे ओके. हा नेक्स्ट काय म्हणले? ब्लड रिलेशन. ओके ब्लड रिलेशन आहे. त्याच्यामध्ये काय बी इज मदर ऑफ ओनली के अँड एफ. आता बी इज मदर ऑफ बी ही मदर आहे पण कुणाची? के अँड एफ. त्याच्यामध्ये पण ओनली म्हणजे फक्त बी ला 2च मुलं आहेत. त्याच्यामध्ये ते मुलगा मुलगी और काय पण असू शकतं. ठीक आहे. जेंडर दिलं. नेक्स्ट आहे जे इज अ फादर ऑफ एफ म्हणजे या दोघांचे वडील आहेत जे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. ओके. अँड सिस्टर ऑफ एक्स. आता अँड सिस्टर ऑफ एक्स म्हणजे सिस्टर कोणाची आहे? एफ ची जेची ऑब्विसली. व्हॉट? जे इज अ डॉटर ऑफ एफ. सॉरी आपण चुकीचं वाचलं आहे. जे ही एफ ची डॉटर आहे. एफ ची डॉटर आहे असं आहे ती. अँड सिस्टर ऑफ एक्स म्हणजे जे ही एक्स ची सिस्टर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एफ ला पण 2 मुलं आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. एन इज अ ग्रँडफादर ऑफ जे. आता एन इज अ ग्रँडफादर ऑफ जे म्हटल्यानंतर आपण डायरेक्टली असं घेऊ शकतो की बीचा नवरा आहे तो असं त्यांना घेऊ शकतो. ग्रँडफादर कंडिशन आहे ती. और एफ ची जी काही पत्नी किंवा पती असेल त्यांचा पण तो एन हा वडील असू शकतो. त्याच्यामध्ये काही दुवा नाही. ओके. मग बघा एच इज द ओनली सन इन लॉ ऑफ बी. आता एच इज द ओनली सन इन लॉ ऑफ बी. एच इज द ओनली सन इन लॉ ऑफ बी. अँड पुढे दिले अँड ही इज नॉट फादर ऑफ एक्स म्हटल्यानंतर एच कुठे येणार? इथे येणार. एच हा इथे येणार. एच हा ओनली सन इन लॉ आहे म्हटल्यानंतर ही के डॉटर येणार. ओनली सन इन लॉ आहे म्हटल्यानंतर ही डॉटर येणार. एफ पण डॉटर नाही. एफ हा मेल येणार. एफ हा मेल येणार कारण एफचं जर लगीन झालं तर तिचा ओनली एक तर एच हा ओनली हे म्हणले डॉटर इन लॉ म्हणले. एच इज ओनली सन इन लॉ ऑफ बी म्हणले. ओनली सन इन लॉ म्हणल्यानंतर उरलेले जे काही त्याचा मुलगा आहे त्याला ऑब्विसली त्यांची पत्नी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आर इज ओनली डॉटर ऑफ एन. संपला विषय. म्हणजे एन कुठे येणार? एन ऑब्विसली एन इकडे येणार. आर जी आहे ही एन ची डॉटर आहे असं कंडिशन आहे ती. ओके. की बी ही मेल आहे का फिमेल आहे आपल्याला माहिती. सॉरी बी मदरच आहे. नेक्स्ट आहे ओ इज नीस ऑफ एफ. ओ नीस आहे म्हटल्यानंतर ओ जी आहे ही यांची मुलगी येणार. नीस आहे म्हटल्यानंतर. नेक्स्ट आहे पी इज मॅटर्नल ग्रँडफादर ऑफ ओ. पी इज अ मॅटर्नल ग्रँडफादर ऑफ ओ. मॅटर्नल ग्रँडफादर म्हटल्यानंतर आपल्या आईचे वडील. ठीक. मग ओची आई कोण आहे? के. मग त्यांचे वडील कोण आहेत? पी. म्हणजे त्यांची पत्नी कोण आहे? पी आहे. ठीक आहे. समजलं? पती. सो दिस इज द सोल्युशन ऑफ ब्लड रिलेशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर याच्यावर आन्सर काय आहे? हे का डॅश इज अ फादर इन लॉ ऑफ डॅश रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच याचं काय असणार? आता पहिल्या कंडिशन नुसार एफ येणार इथं एन येणार. दुसऱ्या कंडिशन नुसार इथं पी येणार आणि इथं एच येणार. तिसऱ्या कंडिशन नुसार इथं एन येणार आणि इथं एच येणार. ठीक आहे. आपल्याला तिन्ही कंडिशन पाहिजेत. म्हणजे एफ इज अ फादर इन लॉ ऑफ एन. पहिली कंडिशन आहे का पाहायचं. एफ इज अ फादर इन लॉ ऑफ एन आहे का? एफ इज अ फादर इन लॉ ऑफ एन आहे का? नाही. म्हणजे पहिली कंडिशन काय रॉंग. पुढली कंडिशन पी इज अ फादर इन लॉ ऑफ एच. पी इज अ फादर इन लॉ ऑफ एच ही कंडिशन. पी इज अ फादर इन लॉ ऑफ एच. तर पी हा एच चा फादर इन लॉ आहे का? आहे. इथं आहे एच. इथं आहे एच. इथं आहे पी. हा फादर इन लॉ आहे का? आहे. त्याच्या जे काही पत्नी आहे त्यांचे ते वडील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. म्हणजे पी हा एच चा फादर इन लॉ आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा एन हा एच चा फादर इन लॉ आहे का? एन हा एच चा फादर इन लॉ आहे का? एन हा एच चा फादर इन लॉ आहे का? नाही. त्याचा काही संबंध नाही. सो हे पण रॉंग. सो आपला आन्सर काय? ओनली 2 इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. परत कंडिशन दिले की if I is the only sister in law of X. आता I ही X ची ओनली सिस्टर इन लॉ आहे म्हणलंय. I ही X ची ओनली सिस्टर इन लॉ म्हणल्यानंतर आईचं लगीन झालं असेल आणि त्यांची जी काही बहीण आहे आईच्या नवऱ्याची किंवा नवरीची ओनली सिस्टर इन लॉ. कारण जेचं तर लग्न लावायचं म्हणलं तर त्याला नवराच पाहिजे. ठीक आहे. म्हणून इकडे जर घेतलं मग पुढे काय म्हणलं? देन एक्स स्पाउस रिलेटेड टू आय
एक्सचा जो स्पाऊस आहे हा आय सोबत काय रिलेशन आहे त्याचं. मग आता तिथं आपल्याला जेंडरच दिलं नाही, इधर तो नवरा आहे का नवरी आहे आपल्याला हेच माहित नाही, मग आपण रिलेशन कसं सांगणार. सो आपला आन्सर काय, कॅन नॉट बी डिटरमाइन. सिंपल, काही घाबरायचं नाही. ओके, काहीच घाबरायचं नाही. ठीक. हा, नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा काय म्हणलंय की 6 पर्सन्स आहेत अराउंड अ सर्क्युलर टेबल फेसिंग सेंटर. ठीक आहे, 6 पर्सन्स आहेत आणि सेंटरला फेस करतायत म्हणले. ठीक आहे, सॉल्व्ह करा तुम्ही पहिल्यांदा, मी सांगणारच आहे तुम्हाला. ठीक. तर बघा आता 6 पर्सन्स सर्क्युलर टेबल फेसिंग सेंटर. ठीक. हा, इथं आहे 6 पर्सन, हे आहे 6 पर्सन, 1 हे 2 हे 3 हे 4 5 6 झालं. ठीक आहे, 6 जण आहे. हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6. संपलं. हे झालं, 6 जण आहेत. ठीक आहे, मग याच्यावरती काय म्हणलंय त्यानं, 6 जण आहेत हे तुम्हाला हे दिसत असेल, पण अँड फेसिंग सेंटर. ठीक आहे, अँड दे एट डिफरंट फ्लेवर्ड आईस्क्रीम. आता त्यांना जे काही आहे हे डिफरंट फ्लेवर्ड आईस्क्रीम आवडते म्हणलं. त्याच्यामध्ये मग चॉकलेट आहे, स्ट्रॉबेरी आहे, बटरस्कॉच आहे, व्हॅनिला आहे, ब्लॅक करंट काय असतं नवीनच, आणि इस्किमो. इस्किमो, अरे बाप, खतरनाक. आणि ऑल द इन्फॉर्मेशन इज नॉट नेसेसरली इन द सेम ऑर्डर. तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर हे आईस्क्रीम सगळे तुम्हाला खायचंय. ठीक आहे, चांगले दिसायलेत नाव. ओके, तर बघा काय म्हणलंय, आपण डायरेक्ट सुरू करू. वाय सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हु इट्स चॉकोलेट. आता आपण डायरेक्ट घेऊ. चॉकोलेट इथं जर समजा घेतलं, त्याच्या सेकंड टू द लेफ्टला वाय जर घेतलं, समजा इकडे घेतलं चॉकोलेट, आणि इथं सेकंड टू द लेफ्टला वाय, एकच कंडिशन होणार दोघांची पण. हा, आता परत 2 का घेतलं तुम्हाला त्याचं कळलं इथे. एक्स अँड वाय आर इमिजिएट नेबर. एक्स अँड वाय आर इमिजिएट नेबर म्हटल्यानंतर एक्स इकडे पण येऊ शकतो, एक्स इकडे पण येऊ शकतो. 2 कंडिशन घेण्याचा फायदा हाच आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे द वन हू इट्स ब्लॅक करंट सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एक्स. ब्लॅक करंट मग कुठे येणार, इथे येणार. ब्लॅक करंट इथे येणार. सेकंड टू द लेफ्ट आहे कारण हा फर्स्ट होणार, हा सेकंड, इथं ब्लॅक करंट येणार. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आहे डब्ल्यू इमिजिएट राईट ऑफ यू. आता यूच्या इमिजिएट राईटला डब्ल्यू आहे, यूच्या इमिजिएट राईटला डब्ल्यू आहे, पण यू कुठं बसणार आपल्याला माहित नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे यू डज नॉट इट चॉकलेट. यू डज नॉट इट चॉकलेट म्हणल्यानंतर यू इज नॉट इक्वल टू चॉकलेट. ठीक आहे, सिंपल. ओके, ही कंडिशन अशी. नेक्स्ट आहे डब्ल्यू डज नॉट इट ब्लॅक करंट, आणि डब्ल्यू जो आहे हा ब्लॅक करंट नाही म्हणल्यानंतर अँड डब्ल्यू इज नॉट इक्वल टू ब्लॅक. ओके, ही कंडिशन अशी म्हणल्यानंतर यू आणि डब्ल्यू ला एकच जागा आहे, एक तर यू इथे येणार, डब्ल्यू इथे येणार. ठीक आहे, डब्ल्यू इथं यू येऊ शकतो, इथं डब्ल्यू पण येऊ शकतो, और इथे यू येऊ शकतो, डब्ल्यू इथे येऊ शकतो. 2 कंडिशन होऊ शकतात. त्यांना असं नाही म्हणलं की डब्ल्यू हा चॉकलेट आवडत नाही. सो इथं 2 कंडिशन होतात, पण इथे एकच कंडिशन होणार खाली. ठीक आहे, संपला विषय. नेक्स्ट बघा, द वन हू इज बटरस्कॉच इमिजिएट राईट ऑफ यू. यूच्या इमिजिएट राईटला कोण आहे, बटरस्कॉच आहे, बटरस्कॉच आहे, बटरस्कॉच आहे. संपला विषय. यू इथेच येणार, यू हा ब्लॅकला येणार आणि डब्ल्यू हा इथे येणार. कारण समजा यू जर इथे घेतलं तर त्याच्या इमिजिएट राईटला बटरस्कॉच आपण घेऊ शकत नाही, कारण चॉकलेट ऑलरेडी आहे, म्हणून डब्ल्यूला बटरस्कॉच. दोन्ही कंडिशन झाल्या. ठीक आहे, ही कंडिशन रॉंग, ही कंडिशन झाली. ठीक. नेक्स्ट आहे व्ही सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हु इट स्ट्रॉबेरी. आता व्ही उरलाय कुठं, व्ही सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हु इट स्ट्रॉबेरी म्हणलंय. मग व्ही ला एकच जागा इथं, आणि सेकंड टू द लेफ्ट म्हणल्यानंतर स्ट्रॉबेरी इथे येणार, स्ट्रॉबेरी इथे येणार. समजा व्ही इथं पण आला असता चॉकलेटला, पण सेकंड टू द लेफ्ट हा स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरी घ्यायची, इथं ऑलरेडी बटरस्कॉच आहे म्हणून तिथं व्ही येत नाही. ठीक आहे. आता व्ही ला बघा कुठं जागा आहे, व्ही ला एकच जागा आहे. व्ही ला एकतर हा चॉकलेटला येऊ शकतो, चॉकलेटला तर आला, इथं ऑलरेडी बटरस्कॉच आहे, त्याच्या सेकंड टू द लेफ्टला व्ही येऊ शकतं, पण तिथं आपल्याला काय पाहिजे, ऍक्च्युली स्ट्रॉबेरी पाहिजे. मग समजा व्ही जर इथे घेतला, आता हा कुणाच्या सेकंड टू द लेफ्टला पाहिजे, स्ट्रॉबेरीच्या, इथं ऑलरेडी ब्लॅक आहे, म्हणून ही कंडिशन, दोन्ही कंडिशन रॉंग. तिथं व्ही कुठंच बसणार नाही. आपली पहिली जी कंडिशन आहे ती बरोबर. काय म्हणले त्यानं पुढे बघा, वाय डज नॉट इट व्हॅनिला. आता वाय व्हॅनिला म्हणलं नाही म्हणल्यानंतर यूलाच येणार व्हॅनिला. उरला काय, ब्लॅक इक्सिमो, इस्किमो. इस्किमो तर खायचं आहे आपल्याला, हा वेगळंच काहीतरी नाव दिसत, कधी ऐकायलाच नाही. इस्किमो. ठीक आहे, ही कंडिशन झाली. आता याच्यामध्ये बघा, यू झाला, व्ही झाला, डब्ल्यू झाला, एक्स झाला, वाय झाला, उरला काय, झेड. झेडला काय येणार, चॉकलेट. चॉकलेट. संपलं.
तर हे आहे आपलं सोल्युशन. ठीक आहे, आय होप समजलं असेल तुम्हाला. याच्यावर क्वेश्चन बघा. हु अमंग द फॉलोइंग पर्सन सिट्स इमिजिएट राईट ऑफ द वन हु इट्स चॉकलेट. आता चॉकलेटच्या इमिजिएट राईटला कोण आहे आपल्याला हे काढायचं आहे. चॉकलेट इथं आहे, याच्या इमिजिएट राईटला कोण? व्हॅनिला ऑर यू. व्हॅनिला ऑर यू, यू नाही पण व्हॅनिला आहे. ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. ठीक. हा, नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन इज ट्रू. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन इज ट्रू म्हणले. मग याच्यामध्ये बघा आता व्ही अँड ब्लॅक करंट. व्हीला ब्लॅक करंट आवडतो का? व्हीला ब्लॅक करंट आवडतो का? व्ही कुठं आहे? व्ही कुठं आहे? व्हीला ब्लॅक करंट आवडतो का? आवडतो. ठीक आहे, पहिली कंडिशन बरोबर आहे. पहिली कंडिशन बरोबर आहे. नेक्स्ट आहे डब्ल्यूला बटरस्कॉच आवडतो का? डब्ल्यूला बटरस्कॉच आवडतो का? डब्ल्यूला बटरस्कॉच आवडतो का? आवडतो. बरोबर आहे, आवडतो. मग दुसरी पण बरोबर. आता तिसरी, वायला इस्किमो आहे का? वायला इस्किमो आहे का? आहे. इथं वायला इस्किमो आहे. बरोबर आहे. तिसरं पण बरोबर आहे. तिसरं पण बरोबर आहे. नेक्स्ट आहे एक्सला चॉकलेट आवडतो का? एक्सला चॉकलेट आवडतो का? एक्सला चॉकलेट आवडतो का? नाही, कारण एक्सला स्ट्रॉबेरी आवडतो आणि चॉकलेट हे झेडला आवडतो. मग आपला आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 1, 2 अँड 3. ऑप्शन नंबर 1, 2 अँड 3 आर ट्रू. ठीक आहे, समजलं. सो हे आहे तुमच्या होमवर्कसाठी. आपला विषय इथपर्यंत समजला आजचा. ठीक आहे, हे होतं 23rd डे पर्यंत आजचा इथला विषय. आय होप आजचे पझल आणि तुम्हाला जे काही हे आहे मिसलेनियस सिलॉग होतं ते आवडलं असेल. आजचं तुम्हाला डायरेक्टली असं नव्हतं, थोडंफार ट्रिकी होतं. ठीक आहे, सो हे पझल तुम्हाला काय म्हणलं जातं त्याला, हार्ड शिफ्ट म्हणा किंवा मॉडरेट शिफ्ट म्हणा, त्या शिफ्टमध्ये येऊ शकतं तुमच्या पीओच्या. ठीक आहे, सो हे होतं 23rd डे आजचा. हे आहे तुमच्या होमवर्कसाठी. त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे, फ्रॉम द फॉलोइंग लिव्ज द पर्सन अबोव यल. हे तुमचं आन्सर आहे आणि हे तुमचं पझल आहे. हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. सो इथपर्यंत तुम्ही पाहिलं असाल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या जे काही मेन्सचं सेशन आहे संडेला, दॅट इज काय 18th ऑफ मे. 18th ऑफ मे ला संडेला जे काही सेशन आहे आपलं, त्या सेशनला हजर राहावा. मेन्सचं सेशन आहे, दर संडेला आपण मेन्सचं घेतोय, तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, आणि तुमचं जे काही एक्झामची हे आहे तयारी आहे ती करा. ठीक आहे, आम्ही तर शेवटपर्यंत तुमचे आहेत. सो जर व्हिडिओ आवडला असेल परत एकदा लाईक करा. परत एकदा म्हणजे 2 बार लाईक नका करू, कारण ते परत लाईक निघून जातं. ठीक आहे, 1 बारच लाईक करा. करायचं असेल तर ऑड वेळेस लाईक करा. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.